किसान सभेच्या पाटण बोरी नायब तहसील कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने, निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला इशारा. महाराष्ट्र किसान सभा जिल्हा यवतमाळ यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पाटण बोरी इथं भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा किसान सभा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर गोविंद सीडाम यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार कार्यालयावर धडकला. राम मंदिर पाटण बोरी येथून सुरू झालेल्या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. मुख्य रस्त्याने जात नायब तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन तलाठ्यांमार्फत तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले. मागण्या अशा: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, झालेल्या पीक नुकसानीची योग्य भरपाई द्यावी, वन व गायरान जमिनीचे पट्टे मंजूर करावेत, वनाधिकारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, फक्त 2 पुराव्यांच्या आधारे वन जमिनीचे पट्टे मंजूर करावेत, वन जमिनीवर ट्रॅक्टरने मशागत करण्यास परवानगी द्यावी, पाटण बोरी व परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज लपंडावांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू पुरवठा करावा, निराधार योजनेतील रखडलेला मानधन लाभार्थ्यांना तात्काळ वितरित करावे. या आंदोलनात प्रकाश संकरवार, भाऊराव टेकाम, हुसेन अत्राम, पांडुरंग टेकाम, सुरेखा बिरकुलवार, भीमराव अत्राम, भीमराव मेश्राम, रजनी मिंचकट्टीवार, दत्ता नेत्ताम, लक्ष्मण अत्राम, उद्धवराव मडपाजी, देविदास भेंडाळे, पंडित अवारी, देविदास सेडाम, मारुती कुंभरे, अमोल शेंद्रे, प्रशांत लसणते, गजू वहिले, बाबूराव मडावी व शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. इंडिया न्यूज R7 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी पंडित संदीप सुरपाम. राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या काही मागण्या घेऊन, अतिक्रमण जमिनीच्या मागण्या घेऊन पाटण बोरी येथील नायब तहसीलदार कार्यालय इथावर किसान सभेचा विचार असा मोर्चा काढण्यात आला. या महाराष्ट्र सरकार येथील भाजपची सरकार, या देशातील व भाजपची सरकार व केंद्र सरकार व राज्य सरकार हे दोन्ही सरकार हे भाजपची सरकार असून हे गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुराच्या हिताचं धोरण राबवत नाही. मुठभर भांडवलदाराचं पाठराखण करणारं हे सरकार आहे. या देशातील देशाचा पोशिंदा राखणारा शेतकरी, या शेतकऱ्याचा अत्यंत बिकट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतमालाला भाव काही मिळत नाही, रोजगारांना रोजगार मिळत नाही, कष्टकरी जनतेला त्याच्या हाताला कामं मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे सरकार आंधळं आणि बहिरं सरकार, आंधळं दळतान कुत्रं पीठ खाताय अशा परिस्थितीतलं हे सरकार असून या सरकारला पटणीवर आणण्यासाठी या देशातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनता किसान सभेच्या माध्यमातून इथं आज धडकलेली आहे. मित्रांनो, या देशातील वाईट परिस्थिती आहे. गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यासाठी 370 दिवस आंदोलन चाललं. नको ते न भूतो न भविष्यती असं आंदोलन चाललं. मात्र तीळभर या शेतकऱ्याचं केंद्र सरकारी, राज्य सरकारी चिंतन मंथन होताना दिसत नाही. अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे. तसंच या देशामध्ये वनजमिनीचा कायदा झाला. 13 डिसेंबर 2005चा कायदा झाला. कायद्याच्या अनुषंगाने अनुसूचित जाती, जमाती व इतर पारंपरिक ज्या काही कसणाऱ्या वाहणाऱ्या जमिनी आहेत, जे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांना मात्र कायदा होऊनही त्यांच्या पदरी काही पडलं नाही. अनुसूचित जमाती काही मोजक्याच लोकांना त्यांचे दाव्याचे पट्टे मिळाले. परंतु इतर पारंपरिक जे लोक आहेत, जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहतात, त्या गैर आदिवासी लोकांचा अजूनही विचार करण्यात आलेला नाही. आदिवासींचा विचार करून काही मोजक्या लोकांना त्यांना पट्टे मिळाले व अजूनही आदिवासी लोक वंचित आहेत. या मोर्चाच्या अनुषंगाने आज या जिल्ह्याच्या किसान सभेच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की ज्या काही आमच्या दावे नामंजूर झालेले आहेत त्याची फेर तपासणी करून त्या दावा आमचा मंजूर करावा व गैर आदिवासींचा 3 पिढ्याचा जो पुरावा जो ग्राह्य धरून आम्हाला
डावलून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या अतिक्रमणधारकांना गैरआदिवासींना डावलण्याचा प्रयत्न करत आहेत, तो आमचा पुरावा हे शासनाकडूनच उपलब्ध करून द्यावा. कारण जन्म मृत्यूची नोंद हे शासन स्तरावर मान्य आणि त्याची दखल घेत असून खरोखर 3 पिढ्याचा पुरावा, माझा वडील, माझा आजोबा हे कुठं जन्मला असेल हे मला माहीत नाही, परंतु जन्ममृत्यूची नोंद घेत असताना सरकारनं याची दखल घेऊन सरकारनं ते उपलब्ध करून द्यावा. आणि कोतवाल बुकाची नक्कल ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे आम्हाला 3 पिढ्याचा दाखला देऊन आमच्या गैरआदिवासी लोकांचा दावा मंजूर करावा किंवा कोणत्याही 2 पुराव्याच्या आधारावर गैरआदिवासी आदिवासींचा जो पुरावा जे दावा आहे तो दावा मंजूर करावा. या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही विनंती करतो. त्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे तर त्याची अंमलबजावणी करावे. तसेच या महाराष्ट्रामध्ये जे काही घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळतो, दुसरा हप्ता लांब मिळतो, तुरंत त्याला मिळाला पाहिजे. आज तो बरेच ठिकाणी वाढूचा तुटवडा असल्यामुळे वाढू उपलब्ध होत नाही, ती वाढू उपलब्ध करून द्यावी घरकुल लाभार्थ्यांना. व तसेच आता पावसाळ्याचे दिवस आले असून त्यांचे हप्ते उशीर न करता त्यांना त्यांच्या खात्यात पडावे अशी आज या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही विनंती करतो. तसेच आपल्या निराधार योजनेतील लाभार्थ्यांना बरेच लाभार्थी जे आहेत हातावर आणून पानावर खाणारे लोक, त्यांची बिकट परिस्थिती आहेत, त्या लाभार्थ्यांचा 6-6 महिने 7-7 महिन्यापासून लाभार्थ्यांना निराधार लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, त्यांचा लाभेचा पैसा मिळाला नाही त्यांच्या खात्यावर. तो आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ताबडतोब त्यांच्या खात्यावर टाकून तो निराधारचा हप्ता, लांबलेला हप्ता तुरंत त्यांच्या खात्यावर द्यावा. या अनुषंगाने आम्ही या किसान सभेच्या वतीने आज यवतमाळ जिल्हा कमिटीच्या वतीने निवेदन तहसीलदार साहेबांना दिले आहे. ते तहसीलदार साहेब इथं या गोष्टीकडे लक्ष देतील असं आम्ही निवेदन आज आमच्या ज्या अधिकारी इथं आलेले होते त्यांच्याकडे निवेदनामार्फत सांगितलेलं आहे आणि ते वरती कळवतील आणि आमच्या या मोर्चामधल्या सर्व प्रश्नावर विचार होऊन चर्चा, चिंतन मंथन होईल आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळेल अशी आज या मोर्चाच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. आज वनजमिनीच्या गायरान जमिनीमध्ये ट्रॅक्टरनी आम्हाला वाहती करण्याची परवानगी द्यावी हा सुद्धा या विषय ठेवलेला आहे आणि आम्हाला या 2-4 एकरासाठी 60-70 हजार रुपयाचा एक बैलजोडी आम्हाला त्याचं पालनपोषण करणं हे कठीण आहे. त्यामुळे फॉरेस्टवाल्यांना एक पत्र पाठवून आणि देवरान गायरान जमिनींना सुद्धा पत्र पाठवून आमचे जे लाभार्थी कसत आहेत त्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टरनी मशागत करण्याची परवानगी द्यावी हे सुद्धा आजच्या निवेदनामध्ये आम्ही आग्रहाची विनंती करतो आणि मी या सर्व मागण्या आमच्या मंजूर कराव्या असं मी आजच्या प्रसंगी सांगतो.